प्रत्येक आई-वडिलांना वाटतं, की आपण एक चांगलं आणि सुजाण असं पालक असलं पाहिजे. पण मग हे पालक कसं बनता येईल? बऱ्याचदा आपण बघतो काही विद्यार्थ्यांना बघतो जे प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप जास्त अग्रेसिव्ह असतात. थोडासा राग जास्त असतो. काही जणांचं असतं, की ज्यांना अभ्यास भरपूर करायचा असतो. अभ्यासात हुशारही असतात, पण या व्यतिरिक्त काही अजून अडचणी त्यांच्या असतात. पर्सनल कॉम्प्लेक्स असतात. मग या सगळ्यांना जर दूर करायचं असेल ह्याच्यासाठी एक पालक म्हणून आपली जबाबदारी काय बनते यासाठी आज 3 मंत्र सांगणार आहे ते नीट शांततेत बघा. काय म्हटलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा पालकत्व अधिकार नव्हे मार्गदर्शन. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या आपल्या पाल्याला एक अधिकार वाणीने सांगायला जाता त्यावेळेस तो ती गोष्ट ऐकणार नाही, पण अशा वेळेस तुम्हाला त्याला जर मार्गदर्शन म्हणून जर आपण सांगितलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. जसं की मी म्हटलं समजा एखादी गोष्ट आहे ओरडून जर तुम्ही सांगाल तर त्याच पद्धतीने तो रिॲक्ट कराल. तुम्ही लहानपणी ते आपण एक स्टोरी ऐकली असेल बघा माकडाची आणि त्या टोपीवाल्याची. तो टोपीवाला जसं करल तशीच ती माकडं वागायची. अगदी सेम तसंच ज्या वेळेस त्याने ती टोपी उचलून खाली डोक्यावरनं खाली टाकली त्यावेळेस सगळ्या माकडांनी त्याच्या टोप्या देऊन टाकल्या. असंच असतं. आपल्याला जेवढं सिंपल ठेवता येईल मुलांसोबत वागत असताना आपण जेवढं जसं आपण वागतोय सेम आपलीच कॉपी जी आहे ती ते बनत असतं आणि म्हणून ते ऑब्झर्व करत असतं निरीक्षणातून ते शिकत असतं. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मुलांवर मालकी दाखवू नका, त्यांना दिशा दाखवा. आपले काम नियम लादणे नाही तर विचार करायला शिकवणे आहे. म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस एखादा नियम त्याला सांगता इथं जायचं नाहीये ते आवर्जून जातं. मग अशा वेळेस त्याला काय करा, बघ बाळा इकडे जर गेलं तर काय काय गोष्टी आहेत त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करा आणि मग त्याच्यावर सोडून द्या. त्यातून त्याची आकलन आणि विचार करण्याची क्षमता वाढते. मुलांची मानसिक जडणघडण आपण कसे वागतो यावरनं ठरते. ज्या पद्धतीने तुम्ही वागणार तशीच आपले मुलं सुद्धा वागणार. जर मी म्हटलं समजा या पद्धतीने आपण जशी आपली वागणूक असेल, आपण जर अँग्री बर्ड असू तर आपले लेकरं सुद्धा अँग्री बर्डच असणार आहे. त्यानंतर म्हणून याच्यावरती पहिला मंत्र काय आहे, त्यांच्या प्रश्नांना घाबरू नका. प्रश्नांना त्यांच्या कधीच घाबरायचं नाहीये. मग आता हा असंच काही काही विचारत राहतो, एवढे त्याला कुठं उत्तर द्यायचे त्याला काय कळणार आहे, असा विचार नका करू. तुमच्या समाधानासाठी का होत नाही त्या उत्तर म्हणजे त्या प्रश्नाला प्रॉपर उत्तर द्या. ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शाळेत अनेकदा प्रश्न विचारल्यावर गप्प बसवले जाते, घरात तसं करू नका. शाळा आणि घर वेगळं आहे हे त्याला दिसू द्या. कोणताही प्रश्न क्षुल्लक नसतो. मुलांच्या जडणघडणीसाठी बौद्धिक आकलन क्षमता जी असते त्याला वाढवण्यासाठी कारणीभूत जर काय असेल तर तो प्रश्न असतात. क्युरिओसिटी त्याला म्हणतो आपण. सो क्युरिओसिटी जी असेल त्याला नवीन प्रश्न जे आहेत ते पडू द्या आणि त्याला विचारू द्या. वेळ द्या. जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी 100% वेळ द्या आणि प्रॉपर समजून सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग आता समजा प्रश्नांना कसं हाताळलं पाहिजे. सर तुम्ही सांगितलं हे करायचं पण कशा पद्धतीने बघा, मुलांनी अचानक एखादा प्रश्न विचारला, जर तुम्हाला जर माहिती आहे तर अशा केसमध्ये शांतपणे समजावून सांगा त्यांना हा माझा दृष्टिकोन आहे, तू तसा स्वतःचा विचार कर. ठीक आहे. ही पहिली गोष्ट. जर तुम्हाला उत्तर माहित नाहीये, काही विचारतात मुलं, मग त्याला उत्तर आपल्याला जर माहित नाहीये तर अशा वेळेस काय करायचं आहे, प्रामाणिकपणे सांगा मला हे माहिती नाहीये पण आपण मिळून याचा विचार करू आणि उत्तर शोधूया. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे. यामुळे काय होतं, मुलांच्या मनामध्ये विश्वासाची आणि सत्याची बीजे रोवली जातात. त्याला कळतं की आपल्याला जे काही वडील सांगतात किंवा आई सांगते ते खरं आहे आणि बरोबर आहे, त्याला प्रूफ ते मिळालेलं आहे. माहिती नसताना यांनी हे सांगितलंय की आपण याच्यावरती विचार करू, दोघं मिळून ठरवू, म्हणजे तो स्वतःची बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये वापरतो. ठीक आहे. याच पद्धतीने पुढे मंत्र दुसरा, मुलं ऐकत नाही ती बघतात. फक्त ते ऐकत नाही तर ते आजूबाजूला बघतात, ऑब्झर्व करतात. जसं की तुम्ही जे बोलता ते मुलं शिकत नाही, तुम्ही जे करता ते मुलं शिकतात. तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही खूप चांगलं बोलताय म्हणून ते तुमचं ऐकतील, बिलकुल नाही. तुम्ही चांगलं बोलताय पण वागताना खराब वागताय ते खराब शिकतील. मी त्याला चांगलं बोलत होतो त्याच्या समोर आणि मग कसं काय झालं, अरे त्याच्या समोर बोलले पण त्यांनी कुठं ना कुठं बघितलं ना तुम्ही दोघ जण भांडताय म्हणून, कळतंय. सो म्हणून थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांनी शांत राहावे असं जर वाटत असेल तर पहिले स्वतःचा राग कमी करा. जेवढा राग तुमचा असेल त्याच्या दुप्पट राग त्या पोराचा असणार आहे, लेकराचा असणार आहे, कळतंय. जर मी म्हणलं समजा तुम्हाला जर असं वाटतंय की त्यांनी शांत राहिलं पाहिजे तर पहिले तुम्ही शांत राहा. दुसरं, तुमच्या सवयी उदाहरणार्थ मोबाईलचा अतिवापर, बोलण्याची पद्धत मुलांना लगेच कळतं आणि तीच पद्धती तीच शैली ते टिपतात, ते तसंच वागतात, कळतंय. प्रामाणिकपणा शिकवा आणि प्रामाणिकपणा शिकवताना काय याची सुरुवात स्वतःपासून करा.
सगळ्यात महत्वाचा सध्याचा प्रश्न, भरपूर घरामध्ये आपण बघतो लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की ते सॉरी म्हणतच नाही. पार म्हणजे 4-4, 5-5 वर्षाचे लेकरं सुद्धा जे आहेत ते सुद्धा सॉरी म्हणायला नाही म्हणतात. म्हणजे नाही बोलणार, पण सॉरी नाही म्हणणार. यांना सवय लावा सॉरीची. कारण काय सांगतो बघा. चूक मान्य करा, तुमच्याकडून चूक झाल्यास तात्काळ सॉरी म्हणायला लाजू नका. त्या मुलांसमोर तरी लाजू नका. तुमची चूक झालेली आहे, नवरा बायकोचं भांडण झालंय आणि मग सॉरी म्हणून टाकायचं, मोकळं व्हायचं. याचं कारण ही मुलं बघतात आणि यांनी बघितल्यानंतर जे आहे तर ते त्या पद्धतीने वागतात. सत्य स्वीकारा, जे आहे त्याला ऍक्सेप्ट करा. तुमच्यात एखादी वाईट सवय असल्यास ती लपवू नका. ती सोडण्यासाठी तुम्ही कसा संघर्ष करत आहात हे त्यांना सांगा. आणि तिसरं, यामुळे मुलं खोटं बोलणे टाळतात आणि सत्याची कास धरतात. यातून सत्य जे आहे ते बाहेर येतं आणि मग त्यांना ती सवय लागते. यानंतर जर मी म्हणलं समजा ह्या सवयी आहेत, तुम्ही आपण म्हणतो बघा मुलांना वाईट सवयी कुठून लागतात, आई वडिलांकडूनच लागतात. बाहेर पण शिकतात ते, मग आम्ही तर खूप चांगले वागत होतो, बाहेरून काहीतरी आणलं असेल. सगळ्यात पहिली जी जडणघडण होते ती घरातून होते आणि त्यामुळे घरात वागणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. तिसरा प्रश्न, पहिला मंत्र आपण बघितला. पहिला मंत्र होता मुलं जे आहे तर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या. दुसरं, ते ऐकत नाहीत किंवा फक्त लक्ष ठेवत नाही, तर ते बघतात आणि आचरण करतात. आणि तिसरा जो आपला मंत्र आहे, संघर्ष करू द्या, सहज त्यांना देऊ नका. बघा लहानपणी आपल्याला आठवत असेल की प्रत्येक आईवडिलाला असं वाटतं की मला जो त्रास झाला तो माझ्या लेकरांना होऊ नये आणि म्हणून त्यांना सगळंच्या सगळं देण्याचा प्रयत्न करतात. असं करू नका. मुळात हीच सवय वाईट आहे. बघा आपण पूर्वीच्या काळात असं व्हायचं की पूर्वीच्या काळामध्ये एखादी गोष्ट जर मिळवायची असेल, मला आठवतं लहानपणी ते शाळेत पहिला नंबर आला तर तुला हे भेटल, दुसरा आला तर हे भेटल, अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रलोभन दिलं जायचं. आणि ते पण जेव्हा पास व्हायचं, पहिला नंबर यायचा, तरी पण ती वस्तू भेटायची नाही, परिस्थितीच नव्हती. आणि मग ह्या सवयीमुळे संघर्ष करण्याची सवय म्हणजे पेशन्स जे म्हणतो आपण ते आपल्याला आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं. नवीन जनरेशन मध्ये पेशन्स तेवढे जास्त नाहीये. एखादी गोष्ट मला पाहिजे तर आत्ताच पाहिजे, असं का झालं याचं कारण, त्यांना लहानपणापासून आपण वेळेवर योग्य त्या गोष्टी देत गेलो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला ती सवय वाटून गेली, त्याची ती हॅबिट बनली ना. आता ज्यावेळेस परीक्षेत त्याला मेहनत करून तेवढे मार्क मिळवायचे आणि हे त्याच्याकडून मिळत नाहीये, त्यावेळेस त्याला वाईट वाटतं, त्याला फ्रस्ट्रेशन येतं. कारण काय, त्याने आधीचं अपयश असं पचवलेलं नाहीये. कळतंय तुम्हाला? आणि म्हणून म्हणून येन केन प्रकारेनं कोणत्याही प्रकारचा मग पेपर फोडून का होत नाही किंवा काहीतरी करून का होत नाही, मला ते मिळालं पाहिजे ही त्याची अपेक्षा बळावत चालली आहे. म्हणून मुलांमध्ये जर पेशन्स वाढावे असं तुम्हाला वाटत असेल तर लगेचच्या लगेच देऊ नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करू द्या. जेवढा जास्त संघर्ष असेल तेवढं जास्त त्याला त्याच्यामध्ये पेशन्स उभे राहतील. पुढे, अति लाड नको. लाड करत बसू नका. खाय प्यायचा लाड लहानपणी म्हणायचे बघा, पण पैसे मागितले की दणके, बरोबर? तर अति लाड नका करू. सर्व काही त्यांना देऊ नका. द्यायलाच पाहिजे. माझं तर एकुलतं एक लेकरू आहे, मग मी त्याला नाही द्यायचं, मग कोणाला द्यायचं? ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण त्याच्यातून तो बिघडणार आहे. बिघडल्यानंतर तुला लात मारल्यानंतर तू रडू नको. कळतंय? सो ह्या पद्धतीने अति लाड नको. संघर्षाची गरज, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करू द्या आणि आनंद टिकवा. आता हे अत्यंत महत्वाचं. कोणती पण गोष्ट जेव्हा मिळते त्यावेळेस ती मिळाल्यानंतर त्या गोष्टीचा आनंद कधी मिळतो? आपण म्हणतो ना, जर आपण एखादं सक्सेस मिळवलं त्यासाठी मेहनत करून मिळवलेलं असेल तर मजा आहे. कळतंय? आणि म्हणून ती मेहनत त्याला करू द्या. तुम्हीच सगळं देऊन टाकलं तर त्याला त्याच्यातली मजा जाणवणार नाही. कळतंय? आणि म्हणून थोडंसं त्याला आनंद मिळवू द्या. यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा, फुल्ली चार्ज बॅटरी. म्हणजे काय? जबरदस्तीने खाऊ घालणे थांबवा. सध्याच्या ट्रेंडिंग जर काही विषय असेल तर हा मुद्दा आहे. काही पण हो, मुलाला जे आहे तर नैसर्गिक पद्धतीने खाऊ द्या, त्याला भूक लागू द्या आणि मग त्याला खाण्यासाठी काही ना काहीतरी द्या. आजकाल असं होतं की त्याला ते घास कोंबत राहते, तो खात नाही, थुकून टाकतो, तरी पण त्याला खाऊ घालते. नाही, मग त्याला भूक लागल्या, त्याला भूक लागू द्या नॅचरली. जेव्हा ते भूक लागेल तेव्हा तो ऑटोमॅटिकली खाईल. पुढे दुसरा एक मुद्दा असतो, मुलांना प्रॉपर वेळ मिळाला पाहिजे आणि तो वेळ तुमच्याकडे नाहीये म्हणून तुम्ही काय करता, त्याला भरपूर खेळणी आणून देता. पण एक लक्षात ठेवा, भरपूर खेळणी दिली म्हणजे तुमचं कर्तव्य संपत नाही. तुम्हाला पैशांची भरपाई खेळण्यांनी करायची नाही. कळतंय? काय करतो आपण बऱ्याचदा, त्याची खोलीमध्ये भरपूर खेळण्या देऊन टाकतो. मग त्या खेळण्यांमधली जी क्युरिओसिटी असते, माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये, असं त्याच्याकडे काही उरतच नाही. आणि म्हणून थोडंसं त्याच्याकडे कमी खेळणी ठेवा, जेणेकरून त्याला जे पाहिजे अजून काय, त्याला त्या खेळण्यांमधला इंटरेस्ट जो आहे तो टिकून राहायला पाहिजे. बऱ्याचदा सगळं देऊन टाकल्यानंतर मग उरतं काय, बरोबर? आणि म्हणून थोडंसं यावरती सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. इथे एक
मोबाईल आणि गॅजेट्स बाजूला ठेवून त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवा. सगळ्यात महत्वाचं जे की आपल्याकडे सध्या नाही आहे, आई वडील दोघं पण काम करतायत, जॉब करतायत, मग अशा वेळेस कसं करणार? मेहनत करावी लागते, सर आम्हाला पैसे कमवायचे, आणि मग पैसे कमवल्यानंतर एकच सांगल, पैसे कमवायचे लेकरांसाठीच कमवायचे. जर लेकरांसाठी वेळ नसेल तर अशा केसमध्ये कमवलेला पैसा थोडासा गौण मानला जाईल. आणि म्हणून मी म्हणेल की पैसा कमवा नो डाऊट, पण थोडासा वेळ तुमच्या लेकरांना देणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्यासोबत खेळा, नॉर्मली खेळा, घरी आल्यानंतर थोडं बोला त्यांच्याशी. तर या गोष्टींमुळे भरपूर भरपूर फायदा जो आहे तर त्यांच्या आकलन क्षमतेसाठी होतो. तर नाही म्हणायला शिका, त्यांना पण म्हणायला शिका आणि शिकवा सुद्धा. म्हणजे नाही त्यांना ऐकण्याची सवय झाली पाहिजे. एखादी गोष्ट मागितली आणि लगेच देऊन टाकली, कॅडबरी पाहिजे आणि देऊन टाकली, व्हॉट विल हॅपन? त्याच्यामधलं ते पेशन्स संपून जातं. म्हणून नाही म्हणण्याची सवय जी आहे ती त्यांना लावली पाहिजे. पुढच्या टप्प्यात मी म्हणाल पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे हे त्यांना शिकवा. हळूहळू त्यांना जसं समजायला लागतंय, दुसरी तिसरी चौथी पाचवी या रेंजमध्ये ते येत आहेत, त्यांना छोटी मोठी पॉकेट मनी सुरू करा. त्या पॉकेट मनी मधून काही ना काहीतरी पैसे त्यांनी सेव्ह केले पाहिजे. यासाठी त्यांनी काय करावं, त्याला प्रयत्न करायला लावा. 8वी 9वी 10वी या गटामध्ये जर तो जात असेल तर अशा केसमध्ये याच्याशी रिलेटेड काही ऍप्स मिळतात, जिथं तुम्ही वैयक्तिक खर्चासाठी तुम्हाला जे काही खेळायचं आहे किंवा जे काही विकत घ्यायचं आहे त्याच्यासाठी पैसे तुम्ही याच्यामध्ये साठवा. एखादं ऍप मिळतं, त्या ऍपमध्ये तुम्ही ते नोंद ठेवू शकता की किती पैसे भेटले, किती काय काय जमा करून ठेवले किंवा काय. अशा पद्धतीने त्या मुलाला किंवा एखादी बँक वगैरे, म्हणजे पिगी बँक वगैरे जे म्हणतो आपण, ते एखादं पैसे साठवण्यासाठी काही ना काहीतरी त्याला द्या, जेणेकरून त्याच्यात तो ते साठवत जाईल. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने काय होईल, पैशांची बचत करण्याची सवय त्यांना लागेल. मग पारंपरिक विरुद्ध सुजान पालकत्व काय असलं पाहिजे, हा तक्ता अत्यंत महत्वाचा. बघा मुद्दे, मुलांचे प्रश्न आले, गप्प बसवलं जातं. सुजान नागरिक असेल तर त्यांनी संयमाने उत्तर दिलं पाहिजे. दुसरं, सवयी लावताना फक्त उपदेश करणे, आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे नाही, इथं स्वतः कृतीतून दाखवा. तुम्ही स्वतःच्या आई वडिलांच्या पाया पडा, तेव्हा स्वतः कृतीतून दाखवल्यानंतर मुलं पण करतील. तिसरं, जेवण टीव्ही लावून जबरदस्ती भरवणे नाही, त्याला भुकेनुसार खाऊ द्या, त्याला नका देऊ, एक दिवस जेवायलाच देऊ नका, बघू काय होतं. त्याला शेवट संध्याकाळपर्यंत कधी ना कधी त्याला भूक लागणार ना, भूक लागल्यानंतर मग मस्तपैकी त्याला पोळी भाजी भाकरी हे खाऊ घाला. कार्ब्स हे ब्रेनला पोषक करणारे असतात, ब्रेनला वाढवणारे असतात कार्बोहायड्रेट्स, आणि म्हणून त्याला त्या वयामध्ये ते गरजेचे आहे. त्याला ते द्या, बिस्किट कुरकुरे मुरमुरे याच्यापेक्षा त्याला ते खाऊ द्या. न मागता सर्व काही देणे, हट्ट कसे हट्टी बनतात, न मागता सर्व काही दिलं तर ते हट्टी बनतात. नाही पचायला शिकवलं म्हणजे सुजान नागरिक आहे. म्हणजे त्याला सवय लागते की हे कधी कधी नाही पण भेटत आपल्याला, किती पण आपण काही म्हणू ही गोष्ट मला भेटणार नाही. पण थोडक्यात सांगायचं तर पालकत्व म्हणजे मुलांना आपल्यासारखे बनवणे नाही, तर त्यांना त्यांची स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्यासाठी मदत करणे. द बेस्ट व्हर्जन, त्या लेकराचं बेस्ट व्हर्जन बनवण्यासाठी मदत करणं हे म्हणजे आपलं पालकत्व असतं. आणि म्हणून यासाठी या 3 मंत्रांना लक्षात ठेवा. त्यांना प्रश्न विचारू द्या, म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचा आदर. त्यांच्यासोबत शब्दांच्या ऐवजी कृतीतून बोला, म्हणजे तुम्हाला आणि त्यांना एक आदर्श ठेवता येईल. आणि त्यांच्यासाठी थोडासा वेळ देणं आणि पैशांचे खरे मूल्य शिकवणं, एवढ्या गोष्टी जर केल्या तर आपण सुजान नागरिक आहोत असं आपल्याला लक्षात येईल. या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून त्याच्यावरती सुद्धा पुढचा व्हिडिओ बनेल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.